राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारने अनुसूचित जातीवर आणखीन अन्याय केला आहे. अनुसूचित जातीसाठी असलेला निधी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वारकरी महामंडळासाठी वळवला आहे. याबाबतचा GR 14 जुलै 2024 रोजी सरकारने काढला. या GR मुळे राज्यातील आंबेडकरी अनुयायांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने GR तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना तो वारकरी महामंडळांनी तीर्थदर्शन योजनेकडे गेलाच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामाजिक न्याय खात्याचा जो विशेष निधी असतो, जो खास करून दलितांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ह्याच्यासाठी वापरला जातो, म्हणजे आपण एखादी गोष्ट दलितांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी वापरला जाणारा निधी जर इतरस्त सामाजिक न्यायभवनाच्या अंतर्गत किंवा त्यातल्या खात्याच्या अंतर्गत तर वळवण्यात येत असतील, तर माननीय मुख्यमंत्र्यांना माझा हाच प्रश्न आहे की आपण जे आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना लागू केलेला आहे, त्यानंतर लाडका भाऊ योजना लागू करत आहात, तो दलितांच्या निधीवर डल्ला मारून लागू करत आहात का? तुम्हाला जर या निधीचा वापर नाही असा दाखवायचा आणि तो इतरस्त वळवायचा हा जर तुमचा छुपा अजेंडा असेल, तर खऱ्या अर्थानं तो छुपा अजेंडा लोकांसमोर आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सामाजिक न्याय खात्याचा जो निधी तुम्ही वारकऱ्यांकरिता वर्ग करताय, त्यांच्यासाठी वेगळं मंडळ स्थापन करा आणि त्यांना वेगळा निधी द्या. हे स्पष्ट आहे, साधी सोपी बाब आहे, मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीमध्ये आहे. परंतु सामाजिक न्यायाचा म्हणजे दलितांचं खच्चीकरण करणं, मागासवर्गीयांचं खच्चीकरण करणं, त्यांचा निधी इतरस्त वळवून त्यांना अजून उघडच करायचं काम, उघडं पाडायचं काम, उघड्यावर आणायचं काम या ठिकाणी इथल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री हे करत आहेत. आणि याच्यामध्ये मला त्यांच्यावर म्हणजे ठाम आरोप आहे की मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत जे काँग्रेसवाल्यांनी निधी पळवायचं काम केलं ते आज भाजपवाले पण करत आहेत. मग या प्रश्नावर संविधानाच्या नावावर मतं मागणाऱ्या इथल्या काँग्रेसवाल्यांचे डोळे मिटले आहेत का? राष्ट्रवादीवाल्यांचे डोळे मिटले आहेत का? शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेंचे डोळे मिटले आहेत का? आणि इथला जो मतदार आहे तो सुज्ञ आहे, हे मागासवर्गीय मतदारांना लक्षात येत आहे की हा फक्त एकमेकाला सावरण्याचा जो घाट या लोकांचा आहे तो त्यांच्या समोर आलेला आहे. आणि मागासवर्गीयांचा निधी इतरस्त वळवून लोकांच्या पोटाच्या खळग्या भरण्यापेक्षा उपेक्षितांना उपेक्षित करण्याचं षडयंत्र जर सरकार करत असेल, तर त्यांना या ठिकाणी ठाम इशारा आहे की जर तुम्ही असं करत असाल तर भविष्यामध्ये हे तुम्हाला महागात पडेल. SC/ST प्रवर्गासाठी राखीव असलेला निधी राजरोसपणे वारकरी महामंडळाकडे वर्ग केला जात असेल, तर SC/ST प्रवर्गातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी का गप्प आहेत? हे लोकप्रतिनिधी कोणाची तळी उचलत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला. चॅनलचं पहिल्यांदा हार्दिक आभार मानतो. दलित वस्त्यांचा निधी किंवा दलित अर्थकारणाचा निधी नेहमीच काँग्रेसच्या राज्यापासून पळवला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्याचा 6,12,000 कोटीचा 6,12,000 करोडचा अर्थसंकल्पामध्ये जे केंद्र शासनाने नियम घालून दिला आहे, किमान 5% SC/STचा निधी असला पाहिजे असं केंद्र शासनाने नियम घालून दिला आहे. वास्तविक पाहता हा 35,000 कोटीचा किमान निधी आला पाहिजे होता. राज्य सरकारने 35,000 कोटी दलितांच्या उद्धारीकरणाचा निधी नाही केला. एवढंच नाही तर त्यांनी हा निधी कायम पळवला. एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, पंढरपूरच्या यात्रेमध्ये पंढरपूरच्या ह्याच्यासाठी ह्या दलितांचा विकास निधी वर्ग करण्यात आला. हा दरवर्षीच केला जातो. ज्या वेळेस महाराष्ट्रावर आपत्कालीन आलेला आहे त्यावेळेस पहिल्यांदा जर कुठला निधी वर्ग करतात तर दलित निधी करतात. आणि नुसतं वारकऱ्याच्या ह्याला केलेला नाही आहे निधी. तुम्ही जर पाहिलं तर लाडकी बहीणच्या योजनेखाली दलितांचा निधी पण वापरला जातो, हे आपण बघण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे दलित जागेवरून निवडून जातात खासदार आमदार, ते विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काय करतात हे त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे.
परमपूज्य बाबासाहेबांनी पुन्हा पॅक्ट करताना याच गोष्टींची सांगितली होती की आमच्या लोकांना निधी पाहिजे आणि आमच्या लोकांना स्वाभिमानाचं जगण्यासाठी आम्हाला सरकारकडून हमी पाहिजे. पुन्हा पॅक्टच्या ह्याच्यामधून जे चमचे निवडून जातात, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्याच पक्षातून एससीच्या जागेवर निवडून जायचं आणि एससीचाच गळा घोटायचं काम आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी म्हणा, शिवसेना म्हणा या आमदार खासदारांनी केल्याचं दिसून येतं. महाराष्ट्राचं सरकार जे निधी दलितांचा पळवलेला आहे त्याचा पहिल्यांदा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करते आणि आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण राज्यात अनुसूचित जातीसाठी असलेल्या निधीतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. PhD संशोधकांना फेलोशिप दिली जात नाही. रमाई घरकुलसाठी वाढीव निधी दिला जात नाही. अत्याचारग्रस्त पीडितांना भरपाई दिली जात नाही. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान दिले जात नाही. अशा परिस्थितीत मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेला निधी इतरत्र वर्ग करणे हे शोभणारे नाही. वेळीच शासनाने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शासनाला दलित समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र शासनानं मागासवर्गीय समाजाचा विकास होण्यासाठी जो कल्याण निधी मंजूर केलेला होता तो सर्व निधी इतरत्र वळवण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जो मागासवर्गीय समाज आहे त्या समाजाची सर्व पद्धतीची उन्नती व्हायला पाहिजे. त्याला घटनेनं जे अधिकार आणि हक्क बहाल केले होते ते सर्व मिळाले पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनानं मागासवर्गीयाच्या उन्नतीसाठी जो निधी मंजूर केलेला होता तो निधी खरं तर त्याच कामासाठी वापरला पाहिजे. परंतु या ठिकाणी मागासवर्गीयासाठी निधी तर मंजूर केला जातो परंतु तो निधी इतरत्र वळवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होत आहे. आणि म्हणून याची गंभीर दखल वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे. तेव्हा यापुढे जर असं घडत असेल तर कुठल्याही इतर समाजाचा विकास व्हायला पाहिजे याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु खास करून मागासवर्गीयाच्या उन्नतीसाठी जो निधी मंजूर केलेला आहे तो मंजूर निधी त्याच कामासाठी वापरला पाहिजे अशी आमची भूमिका. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला निधी वाटमारी करून इतरत्र विभागात वर्ग करणे ही काँग्रेसची जुनी पद्धत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने अशाच पद्धतीची वाटमारी करण्यास सुरुवात केली. पण अलीकडे भाजपसारख्या पक्षामधून देखील वाटमारी केली जात आहे. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येऊन गेली. आता महायुतीचे सरकार आहे. मात्र सरकार कुणाचेही असू द्या मागासवर्गीयांच्या निधीला कात्री लावणं, त्याच्यावर गंडांतर आणलं, तो निधी वळवणं हा प्रकार सर्वपक्षीय सरकारच्या काळात घडला जातो. हा निश्चितच निंदनीय असा प्रकार आहे, खेदजनक प्रकार आहे. यापूर्वीही काँग्रेसच्या काळामध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून चंद्रकांत हांडोरे हे कार्यरत असताना हजारो कोटीचा निधी इतरत्र वळवण्यात आला होता आणि याला विरोध केला म्हणून दरम्यानच्या काळात हांडोरे यांना केवळ विरोध म्हणून अनेक संधी नाकारल्याची चर्चा या महाराष्ट्रात मागासवर्गीयामधून होत असल्याचे ऐकवायला मिळते. आणि यामुळं मागासवर्गीयांचा हजारो कोटीचा निधी वळवण्याची ही परंपरा भाजपच्याही काळात राबविण्यात आली. ही निश्चितच अनपेक्षित आणि धक्कादायक अशी बाब आहे. भाजपच्या या महायुतीच्या सरकारने आत्मचिंतन करावं. जो जे वांछील तो ते लाहो हे पसायदानातील जे श्लोक आहे त्याचबरोबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
संविधानाच्या माध्यमातून दिलेला जो हा अधिकार आहे तो अधिकार जपण्याची आजच्या शासनाने गरज आहे अशीच अपेक्षा व्यक्त करतो। संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये निधी सामाजिक न्याय भवनाचा ज्या हेडखाली ज्या तरतुदीखाली त्याला मंजुरी मिळाली आहे त्याच हेडखाली तो खर्च करण्यात यावा। 100% निधी त्यासाठी खर्च करावा अशीच अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील जनतेची आहे।